कर्म, अकर्म, विकर्म हे सगळं सांगितलं 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायात. आणि मग त्याच्यानंतर या संज्ञांचं रहस्य उलगडून सांगताना भगवंतानी सांगितलं की आम्हाला काय करायला पाहिजे. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत, की आम्हाला आमचा स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मग साधन कोणतं. म्हणून मग 6व्या अध्यायामध्ये भगवंतानी योगाचं साधन सांगितलेलं आहे. आत्मसंयम योग सांगितलेला आहे, की मार्ग कर्माचा असो, भक्तीचा असो, ज्ञानाचा असो किंवा ध्यानाचा असो, कुठलाही मार्ग असला तरीसुद्धा परमात्म्याचं दर्शन हे होतच असतं. आणि म्हणून भगवंतानी जी साधने सांगितली त्याच्या वर्णनाला प्रारंभ 6व्या अध्यायापासून केलेला आहे, की आपण साधन काय करायचं आणि त्याच्यापर्यंत कसं पोचायचं. मग आत्मसंयम योग सांगितला. मग त्याच्यानंतर 7व्या अध्यायामध्ये पुढे पुन्हा ज्ञानविज्ञान योग सांगितलेला आहे, की हे ज्ञान ग्रहण करायचं तर काय काय केलं पाहिजे. मग मूढजन, आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवंताला भजत नाहीत, पण सुकृतीन मात्र श्रद्धेने भजतात. मग त्या सुकृतींमध्ये 4 प्रकारचे भक्त असतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त. आणि त्याच्यामध्ये ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर चैतन्य परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि मग त्या ठिकाणी प्रत्येगात्मा आणि परमात्मा यांचे मिलन झालेले असते. हे सगळं झाल्यानंतर मग येतो 8वा अध्याय. आणि मग 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला असा विलक्षण आणि हुशार आहे अर्जुन, की सारखे प्रश्न विचारतो भगवंताला. मग त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अक्षर ब्रह्म कसे आहे, आधिदैव म्हणजे काय, आधियज्ञ म्हणजे काय. मग त्या सगळ्याची उत्तरं त्यांनी म्हणजे 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं होतं, त्याचाच लगेच प्रश्न 8व्या अध्यायात त्यांनी विचारला. आणि मग भगवंतांनी त्याचा उलगडा अक्षर ब्रह्मयोग सांगून केलेला आहे. मग 9व्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंत भक्तीकडे वळलेले आहेत. राजविद्या, राजगुह्य योग सांगितलेला आहे. म्हणजे ईश्वराचे ज्ञानी भक्त अखंड कीर्तनाद्वारे दृढव्रताने भगवंताची उपासना करतात, त्याचं निरूपण केलेलं आहे. जो अनन्य भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. अनन्याश्चिंतयन्तो माम योजना पर्युपासते ते सांगितलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम ते सांगितलेलं आहे, की अतिशय दुराचारी जरी असला आणि त्यांनी जर माझी भक्ती केली, मागचं सगळं विसरून त्याला जर खरा खरा पश्चाताप झाला तर मी त्याचा उद्धार करतो. हे भगवंतानी 9व्या अध्यायात सांगितलं. मग भगवंताच्या सगळ्या विभूती 10व्या अध्यायात सांगितल्या. त्यामुळे विभूती योग त्याचं नाव आहे. आणि त्यावरही अर्जुनाचं समाधान झालं नाही. अर्जुन म्हणतो मला तुझं समग्र रूप पाहायचं आहे, तू कसा आहेस हे मला पाहायचं आहे. म्हणून त्याला विश्वरूप दाखवलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये. 11व्या अध्यायामध्ये सगळं विश्वरूप दाखवलेलं आहे. आणि मग ते सगळं पाहून अर्जुन नरच होता ना, आपलं प्रतिनिधित्व करणारा अर्जुन आहे. त्याला ते सगुण रूप पाहण्याची सवय होती. त्याला ते निर्गुण आणि महाप्रचंड रूप पाहून घाबरलेला आहे अर्जुन. आणि अर्जुन भ्यायला आणि तो म्हणतो की भगवंता तुझं सगुण साकार रूपच मला दाखव, हे सगळं आवरून घे तुझं निर्गुण रूप. आणि म्हणून मग भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे की अरे हे कोणाला पाहायला मिळत नाही, हे तू भाग्यवान आहेस म्हणून तुला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीची या वाटेला ग, तरी पावसी अव्यंग स्वरूप माझे. म्हणजे हे जरी निर्गुण मी तुला दाखवलेलं असलं तरी निर्गुणापेक्षा सगुण भक्तीच कशी श्रेष्ठ आहे ते भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी सांगितला 12वा अध्याय. मग 12व्या अध्यायामध्ये पुन्हा भक्तियोग सांगितला. मग तो भक्तियोग सांगत असताना ज्ञानोबा तर म्हणतात की तिथून भक्तियोग जरी सांगितला 12व्या अध्यायात तरी ती ज्ञानकांडाची आदी आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कारण अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच, ती जी भक्ताची लक्षणं आहेत ती सगळी ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत. आणि तिथून खरं खरं ज्ञान सुरू झालेलं आहे. कारण मग 13व्या अध्यायात जे आलं ते ज्ञानीपुरुषाची लक्षणं आलेली आहेत. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम आलेला आहे, येईलच पुढे. की त्यासाठी 12व्या अध्यायाचा प्रस्ताव त्यांनी केला, भक्तियोग सांगितला. आणि तो भक्तियोग सांगत असताना ज्ञानोबा जसे म्हणाले तसा 12वा अध्याय म्हणजे ज्ञानयोगाची ज्ञानकांडाची आधीच आहे असं सांगितलं. मग भक्तियोग सांगत असताना ज्ञानोत्तर भक्ती, मग ज्ञानाचा सुद्धा प्रस्ताव भगवंतांनी इथे केला. मग 13वा अध्याय सांगितला. मग देहातलं चैतन्य तत्व कळावं. आपल्या देहातही चैतन्य आहे, जे बाहेर आहे ते आपल्या आतमध्ये आहे, पिंडी ते ब्रह्मांडी.
मग त्यांनी त्याच्यासाठी म्हणून क्षेत्रज्ञ योग सांगितला, की क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्याच्यातला जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, त्याच्यासाठी 13वा अध्याय सांगितला. मग तो एकदा योग प्राप्त झाला की मग ज्याच्यामुळे त्या क्षेत्रज्ञाचे ज्ञान आपल्याला होते, तो गुणत्रय विभाग योग किती महत्त्वाचा आहे तो मग 14व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याच्याही पुढे भगवंत गेले आणि मग पुरुषोत्तम योगाला सुरुवात केली त्यांनी. तिथे ज्ञानकांडाचा कळस घातलेला आहे. तिथे गीताशास्त्र संपलेलं आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानसात कृतकृत्यश्च भारत. म्हणजे तिथेच खरं कृतकृत्य झालेलं आहे अर्जुन, आणि त्याला ते सगळं ज्ञान तिथे 15व्या अध्यायात मिळालेलं आहे, आत्मज्ञान मिळालेलं आहे. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, संसाररूपी अश्वस्थ वृक्ष हा कसा असतो आणि तो असंग शस्त्राने कसा छेदला जातो ते सांगितलेलं आहे. सर्व विद्यांमध्ये आत्मविद्या कशी श्रेष्ठ आहे, आत्मज्ञान कसे खरे आहे, त्या आत्मज्ञानाने क्षराक्षराच्या पलीकडचा पुरुषोत्तम कसा जाणावा याचा उलगडा सगळा पुरुषोत्तम योगामध्ये म्हणजे 15व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि या ठिकाणी ज्ञानकांडाची समाप्ती झालेली आहे. त्याच्यानंतर आला 16वा अध्याय. मग 16व्या अध्यायामध्ये आत्मपरीक्षणाचा योग आहे 16वा अध्याय, की 16व्या अध्यायामध्ये आत्मविद्या प्राप्त होण्यासाठी दैवी संपत्ती काय असते आणि ती आपल्यामध्ये कशी यायला पाहिजे. मग त्याशिवाय मानवाला चैतन्य परब्रह्माचा साक्षात्कार होणार नाही. मग ती दैवी संपत्तीचे 26 गुण, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती, ते सगळे दैवी संपत्तीचे गुण 26 दैवी गुण आहेत. आणि त्या 26 दैवी गुणांची माळा गळ्यात घालायची, वैराग्य धारण करायचं आणि मग त्या भगवंताकडे जायचं आहे, असं 16व्या अध्यायात सांगितलं. मग त्याच्यानंतर 17व्या अध्यायात दैवी संपत्तीचा पाया हा त्रिविध श्रद्धेचा असतो. श्रद्धा असावी लागते, सात्विक, राजस, तामस, मग 3 प्रकारच्या श्रद्धा. म्हणून त्याच्यासाठी 17वा अध्याय सांगितला. आणि शास्त्राला प्रमाण करण्यासाठी श्रद्धेची जोड कशी असावी लागते. ती सात्विक श्रद्धा असली की आहाराने देहशुद्धी कशी करावी, आहार कसा असावा, आपलं बोलणं चालणं कसं असावं, आपलं मन कसं असावं. मग त्याच्यामध्ये मानसिक, वाचिक हे सगळ्या प्रकारची तपं आलेली आहे, सगळ्या प्रकारच्या श्रद्धा आलेल्या आहेत. आणि यज्ञ म्हणजे केवळ आहुती देणं नाही, यज्ञाचा एक वेगळा अर्थ आपल्याला गीतेने दिलेला आहे, की विश्वात्मक यज्ञ कसा असतो याचं निरूपण भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. की त्याच्यासाठी मग सात्विक तप करायला पाहिजे, भगवंतांनी तेही उलगडून सांगितलं. आणि समाजाकडून, राष्ट्राकडून आपण सतत काहीतरी घेत असतो, मग त्यांना देण्याची प्रवृत्ती पण आपल्याकडे पाहिजे. म्हणजे भगवंतांनी कुठेतरी मी ऐकलं असं की आपल्याला 2 हात आहेत, ते फक्त काही घेण्यासाठी नाही आहेत, एका हाताने घ्यायचं, एका हाताने द्यायचं. मग जे निसर्गाकडून आपण घेत असतो ते निसर्गाला परत द्यायचं, ते दानाच्या रूपाने द्यायचं. मग ते सात्विक दान कसं असतं ते सगळं या राजसदान, सात्विक दान, तामसदान हे सगळे याच्यामध्ये 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे भगवंतानी. आणि मग म्हणजे कशी आहे ही गीता बघा, की जसं ऊसाची कांडी असते, ऊस कसा असतो, एका कांड्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असा तो ऊस असतो. म्हणजे दिसलं तर ते प्रत्येक कांड वेगळं पण दिसतं आणि सलग पण असतं, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तसं हे गीतेचं तत्त्वज्ञान आहे. एकातून एक असं तत्त्वज्ञान तिथे सगळं प्रगट झालेलं आहे. आणि कुठे संपतं आणि कुठे सुरू होतं हेच कळत नाही. म्हणजे आता बघा, आपण पहिला अध्याय जर सुरू केला तर आपल्याला असं वाटेल की अरे आपण हे नव्यानेच ऐकतोय की काय. म्हणजे गीता ही नित्य नूतन आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. मग येतो 18वा अध्याय. 18व्या अध्यायामध्ये संन्यास आणि त्याग हे परत भगवंता अर्जुनाला ऐकावंसं वाटलं. एवढं सगळं गीताशास्त्र ऐकलं तरीसुद्धा त्याची काही समाधान झालं नाही. तो भगवंत वक्ता आहे म्हटल्यावर काय, त्याला सारखं सारखं ऐकावंसंच वाटत होतं. आणि मग तो म्हणतो की संन्यास आणि त्याग हे वारंवार शब्द आलेले आहेत. तर अर्जुन विचारतोय की मला ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. आणि मग भगवंतानी 18वा अध्याय सांगितला. संन्यास आणि त्यागाविषयी 4 मतं आहेत ती सांगितली. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आहे, सर्व कर्माच्या फळांचा त्याग म्हणजे संन्यास आहे, सर्व कर्माचाच त्याग यालाही संन्यास म्हटलेला आहे. आणि निस्संगपणे यज्ञ, तप, दान, कर्म करणे यालासुद्धा संन्यास म्हटलेला आहे. आणि मग या सगळ्यांमध्ये उत्तम काय आहे
तर संग टाकायचा आणि यज्ञ तप दान आचरायचे. हे आचरून निष्काम कर्म करायचं. देह आहे तोपर्यंत कर्मे होतातच. मग अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव हा श्लोक आपण पाहिला होता. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. दैव कसं श्रेष्ठ असतं, मग त्या 5 घटकांनी कर्माची सिद्धी होते. हे सगळं ज्ञान जे आहे ते कशात सांगितलं? 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं होतं. 4 प्रकारचे वर्ण, 3 प्रकारचे सगळे गुण. आणि मग योग माया ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती प्राण्यांना भ्रमवीत असते. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी अंतरारूढानी मायया. पाहिला होता आपण तो श्लोक. मग म्हणजे आणि शेवटचं मग आहे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु. म्हणजे हे गीतेचं त्यांनी गुह्यतम रहस्य या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज आणि ह्याच्या मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, की मला शरण ये आणि सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये आणि माझ्यामध्ये मन ठेव, माझ्यामध्ये बुद्धी ठेव, मला नमस्कार कर असं सांगितलेलं आहे. आणि हेच गीतेचं रहस्य आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि भगवंताच्या ह्या उपदेशाने अर्जुनाचा मोह गेला आणि त्याला श्रेयस काय आहे ते कळलं. आणि पांडवांनी अलौकिक पराक्रम केलेला आहे, नंतर भारतीय युद्ध जिंकलेलं आहे. हे सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. अनेक कौरव सगळेच मारले गेले आणि धर्म, सदाचार, नीती, न्याय, सत्य ह्याचाच विजय झालेला आहे. आणि हे सगळं पांडवांच्या बाजूनं होतं, कारण भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते. आणि युधिष्ठिर भारतवर्षाचा राजा झाला. पुढे 36 वर्ष त्यांनी न्यायाने राज्य केलेलं आहे. म्हणजे सज्जनांचं परित्राण झालं, दुष्टांचं हनन झालं, सद्धर्माची सुप्रतिष्ठापना झाली आणि या भारतवर्षामध्ये सगळीकडे आनंद झालेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या सगुण अवतार जो भगवान श्रीकृष्णाने घेतलेला होता त्या अवताराचा हेतू या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाने हा जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच जसा अर्जुन गेला तसं आपण पण सगळ्यांनी त्याच मार्गाने जायचं आहे आणि ते आपली आत्मोन्नती करून घ्यायची आहे. आणि मानवी जीवनाची इति कर्तव्यता याच्यातच आहे. हे आपल्याला हे गीताशास्त्र वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर थोडाफार तरी उलगडा झालेला आहे. आणि तोच खरा पुरुषार्थ आहे, तोच खरा धर्म आहे. धर्म फार छान सांगितलेला आहे गीतेने. आणि अशा प्रकारे भगवंतानी जसा कृपाप्रसाद अर्जुनाला दिला तसाच आपल्याला सगळ्यांना द्यावा आणि आपल्यावरही अशी कृपादृष्टी करून आपल्यालाही कृतकृत्य करावं. जसं कृतकृत्यश्च भारत, अर्जुन कृतकृत्य झालेला आहे, तसं आपणही सगळेजण या गीतेचा अभ्यास करून कृतकृत्य होऊ आणि या ठिकाणी थांबूया. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु.